एका शांत संध्याकाळी गावाजवळच्या नदीकिनारी एक पांढरी गाय आपल्या लहान वासरासह गवत खात उभी होती. अचानक झुडपांमधून एक विषारी नाग बाहेर येतो आणि वासराच्या पायाला दंश करतो. क्षणात वासरू वेदनेने थरथर कापू लागते. गाय जोरजोरात हंबरडा फोडते. तिच्या डोळ्यात भीती आणि असहायता दिसत असते. हे दृश्य एका जुन्या वडाच्या झाडावर बसलेल्या काळ्या कावळ्याने पाहिले. तो साधा कावळा नव्हता. तो दररोज जवळच्या भगवान शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी टाकत असे. गाय मदतीसाठी गावाकडे धावते, पण लोक घाबरून दार बंद करतात. विषारी सापाचा प्रश्न आहे. आपल्याला नको त्रास असे म्हणत सगळे दूर राहतात. गाय परत नदीकिनारी येते. वासरू आता शांत पडलेले असते. श्वास मंदावलेला. कावळा हे पाहून अस्वस्थ होतो. तो ताबडतोब उडत जंगलातील जुन्या शिवमंदिरात पोहोचतो. मंदिर निर्जन, पण वातावरण दिव्य. कावळा शिवलिंगासमोर बसतो. त्याच्या छोट्या चोचीने तो मंदिरात ठेवलेल्या तांब्यातील पाणी शिवलिंगावर अर्पण करतो आणि मनोमन जपू लागतो. नमः शिवाय, नमः शिवाय. क्षणात आकाशात वीज चमकते. डमरूचा गूढ नाद घुमतो आणि मंदिरात तेजस्वी प्रकाश पसरतो. समोर साक्षात महादेव प्रकट होतात. कावळा थरथरत्या पंखांनी सगळा प्रकार सांगतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू टपटपत असतात. महादेव स्मितहास्य करतात. ते आपल्या त्रिशूलाने जमिनीवर हलके स्पर्श करतात. क्षणात नदीकिनारी एक दिव्य औषधी वनस्पती उगवते. ती वनस्पती स्वतःच हवेत तरंगत वासराच्या जखमेवर पडते. काही क्षणात विषाचा प्रभाव नाहीसा होऊ लागतो. वासरू हळूहळू डोळे उघडते. गाय आनंदाने अश्रू ढाळते. कावळा आकाशात फेया मारत आनंद व्यक्त करतो. महादेव आशीर्वाद देतात. जो निरपेक्ष भावाने दुसऱ्याच्या दुःखासाठी प्रार्थना करतो, त्याची हाक मी नेहमी ऐकतो. प्रकाश हळूहळू अदृश्य होतो. गावकरी हे सर्व पाहून थक्क होतात. ज्यांनी मदत केली नाही, त्यांना आपल्या चुकांची जाणीव होते. त्या दिवसापासून गावात दर सोमवारी शिवभक्ती सुरू होते. आणि कावळा, तो आजही रोज मंदिरात येतो. पण आता तो एक साधा पक्षी नाही, तो महादेवांचा दूत आहे. एवढा